ज्या प्रकरणावरून राणे पितापुत्र आदित्य ठाकरेंवर आरोप करतात त्या दिशा सालेन मृत्यू प्रकरणी ही अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। दिशा सालेन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या आई वडिलांनी केली आहे। दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा देखील या याचिकेतून करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास एनआय सारख्या संस्थेकडून करण्यात यावा अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे। याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दिशाच्या आईवडिलांनी याचिकेमार्फत आरोप केलेला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट आहे। दिशाच्या आईवडिलांनी आता पुन्हा याचिका दाखल केलेली आहे। या सगळ्याचे नेमके पडसाद कसे उमटू शकतात आणि त्यांनी जे याचिकेत दावे केले ते दावे नेमके काय आहेत? दीपक, 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मालवणी येथील एका इमारतीत संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता। त्यानंतर त्यावेळी हे प्रकरण खूप गाजलं होतं, जेव्हा नितेश राणे आणि नारायण राणे या संदर्भात खुलेआमपणे आरोप करू लागले आणि हे आरोप थेट मातोश्री आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केले गेले। या प्रकरणी दिशाच्या त्यावेळी जो फ्लॅट होता तिथं एक पार्टी सुरू होती। त्यात आदित्य ठाकरे असतील, सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते। त्यामुळे या सर्वांची चौकशी करावी अशी मागणी राणे यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेतून केली होती। मात्र त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेत होतं आणि त्यामुळे हे प्रकरण राजकीय वरदहस्ताने दाबण्यात आल्याचा आरोपही राणेंच्या वतीनं करण्यात आला होता। मात्र जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी तपास केला तेव्हा तिच्या आईवडिलांची साक्ष आणि त्यांची भूमिका या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची होती। त्यावेळी दिशाचे वडील, जे आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठावून पाहत आहेत, त्यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं की आम्हाला आमच्या मुलीबद्दल आता कुठल्याही तिच्या मृत्यूची चौकशी करायची नाही आहे, तपास करायची नाही आहे। आम्ही आमची मुलगी गमावली आहे आणि तिचा अपघाती मृत्यू झाला हे आम्ही मान्य करतोय। परंतु ही गोष्ट झाली 2020 नंतरची। त्यानंतर तपासात काहीही समोर आलं नाही, म्हणून मुंबई पोलिसांनी साल 2022 मध्ये हे प्रकरण पुराव्यांअभावी बंद करत असल्याचं स्पष्ट केलं आणि ही केस कुठेतरी थंड झाली। परंतु माध्यमात ही चर्चेत राहिली, कारण की एक याचिका हायकोर्टात आली। राशिद खान पठाण या व्यक्तीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि या प्रकरणी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधत त्यांच्या CBI कस्टडीची मागणी केली। या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं जेव्हा स्वतः आदित्य ठाकरे यांनी या याचिकेत हस्तक्षेप करत हायकोर्टात एक स्वतंत्र इंटरव्ह्यू पिटिशन दाखल केलं, ज्याची सुनावणी सध्या प्रलंबित आहे। आणि अशातच आता 18 मार्च म्हणजे काल दिशाचे वडील सतीश सालियन यांनी स्वतंत्रपणे एक फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे, ज्याच्यात या सर्व याचिकेतल्या आरोपांचा पुनरुच्चार करण्यात आलाय। आणि आपण त्यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, तत्कालीन जे तपास अधिकारी होती मालवणी पोलीस स्टेशनचे आणि अन्य काही लोक जे सातत्याने आपल्यावर दबाव आणत होते की जे पुरावे आहेत ते मान्य करा आणि हीच वस्तुस्थिती आहे, म्हणून आपण त्यावेळी तशा भूमिका किंवा तशी विधानं केली होती असं ते आता या याचिकेतनं म्हणतायत। मात्र आपल्या मुलीसोबत खरोखर गैरवर्तन घडलेलं आहे। तिचा सामूहिक बलात्कार झाला, त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। सुशांतला या गोष्टीची कल्पना होती, त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत सुद्धा काही संशय या याचिकेतनं व्यक्त करण्यात आलेत आणि या प्रकरणाची आता स्वतंत्रपणे आता या सगळ्या प्रकरणी कोर्टामध्ये पुढे नेमकं काय घडतंय आणि कोर्टाच्या बाहेर सुद्धा नेमकं काय घडतंय ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।